बिल्डरकडून बेंदाडे परिवाराची फसवणूक. यादव गोपाळ पेठेतील बिल्डरच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात. यादव गोपाळ पेठेतील बेंदाडे कुटुंबाची वडिलोपार्जित मिळकत असून ही मिळकत विकसित करण्यासाठी त्यांनी साताऱ्यातील एका बिल्डर सोबत करारनामा करून मिळकतीत 60% बांधकाम हे विकासकाला व 40% बांधकाम हे जागा मालकास असा करार केला होता. मात्र बिल्डरने या करारनाम्याप्रमाणे अद्यापही सदनिकेचा ताबा न देता आमची फसवणूक केली असल्याचा आरोप बेंदाडे कुटुंबियांनी केला आहे व करारनाम्याप्रमाणे मोबदला मिळावा यासाठी त्यांनी यादव गोपाळ पेठेतील बिल्डरच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच या संदर्भात योग्य तो निर्णय न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मी बाबासाहेब गोविंद थोरवे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचा जिल्हाध्यक्ष सिनियर सिटीजन, तसेच माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य खटाव तालुका अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा उपप्रचार प्रमुख. मी असं निवेदन जाहीर करतो की श्री मोहन बाबुराव बेंदाडे, सरस्वती बाबुराव बेंदाडे, संजय बाबुराव बेंदाडे, अनिल बाबुराव बेंदाडे, ज्योतिबा संदीप बेंदाडे यांच्या स्वमालकीच्या वडिलार्जित मिळकतीची डेव्हलपमेंट करण्यासाठी विश्वविनायकचे ग्रुपचे बिल्डर श्री विश्वास दत्तात्रय बोटे यांना ही जागा 60-40च्या रेशोने देण्यात आलेली होती. परंतु त्या बिल्डरांनी या जागेचे मालक यांना त्या मोबदल्यात 5 सदनिका देतो म्हणून असं ठरलेलं असताना गेले 3-4 वर्ष झाले अजून त्यांना ठरलेल्या कराराप्रमाणे किंवा विकसन कराराप्रमाणे किंवा मुखत्यारपत्राप्रमाणे त्यांचा ताबा दिलेला नाही. तसेच खोटं वाढीव क्षेत्रफळ वाढले आहे किंवा माझी करारामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली आहे असं खोटं सांगून रक्कम रुपये प्रत्येकी 3 लाख मागणी करण्यात आलेली होती व त्या कारणास्तव संजय बाबुराव बेंदाडे यांनी भीतीच्या पोटी किंवा फ्लॅट जाईल या पोटी 3 लाख रुपये बँकेचे कर्ज काढून दिले. परंतु ते माझ्याकडे आल्यामुळं हे कुटुंब, मी त्यांना कायदेशीर सल्ला दिल्यामुळे त्यांना सांगितलं की मी 3 लाख रुपये प्रत्येकी द्यायची गरज नाही, आवश्यकता नाही. हे बिल्डरांच्या लक्षात आणून दिल्यामुळे त्यांना ते 3 लाख पोलिसांच्या समोर कबूल करून घेतलेलं ते परत दिलेले आहे. तसेच त्यांना ज्यावेळी ताबा प्रॉपर्टीचा घेतला त्यावेळीपासून त्यांनी त्यांची जुनी इमारत पाडल्यापासून त्यांना बाहेर भाड्यानं राहण्यासाठी बिल्डरनी सांगितलं होतं की मी प्रत्येकी 3,000 रुपये प्रति महिना भाडं देणार. याप्रमाणे गेले 3-4 वर्ष भाडे मागून कंठाळी लोक. त्याप्रमाणे त्यांनी डिसेंबरमध्ये प्रत्येकी रक्कम रुपये 5 लाख प्रत्येकी रक्कम रुपये 1 लाख असे मिळून 5 लाख रुपये भाड्याच्या रूपी दिलेले आहेत. परंतु ज्या 5 सदनिका देणं होतं त्या सदनिका अजून ताब्यात दिलेल्या नाहीत व ते त्यांच्या जे कागदपत्र म्हणजे खरेदीपत्र किंवा त्यांच्या नावावर अजून केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना गेले 3-4 वर्ष आर्थिक मानसिक त्रासाला सामोरे जाण्यासाठी या बिल्डरच्या कारभारामुळे जावं लागलेलं आहे. त्यामुळं त्यांनी हा आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे. ते सर्व कुटुंब हे मोलमजुरी वडापावची गाडी चालवतात व त्यांची उपजीविका करतात. तेवढं मी जाहीर करतो. प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी येऊन या आमरण उपोषण करणाऱ्या लोकांचे जे काय प्रश्न आहेत किंवा काय आहेत त्याची दाद घेऊन ताबडतोब त्यांना न्याय मिळवून द्यावा ही मी प्रशासनाकडे मागणी करत आहे. ओके. मी अनिल बाबुराव बेंदाडे, राहणार यादव पळपेठ. मी माझ्या वडिलांची मिळकत ही बोटे बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली होती. त्या मोबदल्यात मला 5 फ्लॅट देण्याचं मंजूर केलं होतं. काय तरी त्यांना आम्हाला 5 फ्लॅट दिलेले नाहीत अजूनपर्यंत. अजून आम्ही भाड्याच्या घरात राहतो आम्ही. शासनानं आम्हाला ती 5 फ्लॅट मिळवून द्यावे एवढीच विनंती आहे. नाहीतर आम्ही 15 ऑगस्टला आत्मदहन करणार आहे, इशारा देतो. मला ताब्यात द्यावं कारण मला घर काय मिळालं नाही अजून. माझा फ्लॅट देतो म्हणला, माझा फ्लॅट देतो म्हणला, दिलेलं नाही अजून मला. तर मग मी काय करायची?
त्यात मला तुम्ही न्याय मिळवून द्या.